हॅलो हाय नमस्कार. वेलकम टू माय रेसिपीज कट्टा चॅनेल. तर आज करणार आहे मी झुकिनीची भाजी. आज मी पहिल्यांदाच झुकिनीची भाजी करणार आहे. तर त्यासाठी इथे मी झुकिनी चिरून घेते, छान बारीक चिरून किंवा थोडीशी मोठी पण चालेल. तर झुकिनीचं सूप मी याआधी केलेलं होतं, पण झुकिनीची भाजी मी कधीच केली नव्हती. झुकिनीचं सूपसुद्धा खूप छान होतं. तुम्ही कधीतरी करून बघा. आणि झुकिनी खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. तर कधीतरी आपण या परदेशी भाज्यासुद्धा खाऊन बघाव्या, छान असतात. तर यासाठी मी इथे झुकिनी चिरून घेतली आहे. त्यानंतर एक टोमॅटो, एक कांदा आणि तुम्हाला आवडेल ते तुम्ही या भाजीत घालू शकता, असं काही नाही आहे. तर दोन्ही आपण बारीक चिरून घेणार आहोत. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. लाईक, शेअर, कमेंट करायलासुद्धा विसरू नका. आणि अशा प्रकारे आता आपण भाजी करून घेऊया. तर कढईमध्ये तेल गरम करून मी इथे जिरं, मोहरी घातली आहे. हिंगसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून थोडंसं परतून घेऊया लालसर होईपर्यंत. आणि हळद हवी असेल तर हळद पण तुम्ही घालू शकता. तर झुकिनीबरोबरच ब्रोकोलीचं सूपसुद्धा खूप छान होतं. मी आधी केलेलं आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा आहे, तर तुम्ही बघा. कांदा परतून झाला आहे. त्यानंतर मी इथे टोमॅटो घातला आहे आणि थोडासा मऊसर होईपर्यंत तो परतून घेणार आहोत. तर ही भाजीसुद्धा खूप छान होते, तुम्ही नक्की करून बघा. थोडेसे मसाले घालून घेऊया आपण यात. त्यासाठी मी इथे धणेजिरा पावडर, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, मिरची हवी तर मिरची घालू शकता तुम्ही. मी इथे लाल तिखट घातलं आहे. आणि थोडासा मी इथे घरगुती गोडा मसाला घातला आहे. मला जास्त तिखट नको होती भाजी म्हणून मी गोडा मसाला घातला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अजूनही कुठला मसाला घालू शकता. आणि थोडंसं पाणी घालून आपण शिजवून घेणार आहोत ही भाजी. आणि त्यानंतर भाजी शिजली की त्यात मीठ घालायचं चवीनुसार, थोडीशी साखर हवी तर साखर घालायची, गूळ घालायचा हवा असेल तर. आणि त्यानंतर मस्त ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून छान सर्व करायची भाजी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.